पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई आजचा स्वयंपाक म्हणजे ना कमाल कमाल होता वा। थँक्यू। मी तो कमाल करते आणि तुझ्या बायकोचा हातचा असा क्वचित कधीतरी कमाल होतो। असा आपोआप चांगला होतो का स्वयंपाक? हा म्हणजे बघा तुझा असा मूड आला कधीतरी तर तू चहा करतोस की नाही आणि मग तो चांगला झाल्यावर तुला अप्रूप वाटतं की नाही, त्यावेळेला तुझा अंदाज चुकून का होईना पण बरोबर आला म्हणून तो चांगला होतो। तसंच सुनबाईच्या स्वयंपाकाचं। पण हे वहिनीला मान्य आहे का? नाही म्हणजे वहिनी आहे कुठे? महत्वाची मीटिंग आहे असं सांगून पळ काढलाय तिनं, मग काय मला स्वयंपाक करायला लागला ना सगळा। आई असं नाही अंकू सुद्धा खूप चांगला स्वयंपाक करते आणि चुकून नाही नेहमी चांगला करते नेहमी। करेक्ट। बघितलंस ना बंडा, बघितलंस लगेच कशी आपल्या बायकोची बाजू घेतली ते आणि आईच्या विरोधात जातोय हा। नाही रे नाही, तुझ्या बहिणीने ना माझ्या पिलूला माझ्यापासून हिरावून नेलंय। तू काय काय गाई मी असं सहज बोललो, तू पण काय कुठली गोष्ट कुठे नेतेस? हे बघ तुम्हाला दोघींनाही माहिती आहे की तुम्ही दोघी उत्तम स्वयंपाक करता, आता अशी काय बोलतेस तेच कळत नाहीये मला। कारण तुझी बायको आळशी एक नंबरची। आपली जेवण पण झाली, मी भांडी विसरून दमले ना तरी सुद्धा हिचं पाऊल काही इथे पडणार नाहीये। आले बर का मी खोलीच्या बाहेर मी आलेली आहे। आणि काय हो सासूबाई, भांडी विसळून तुम्हाला एवढं दमायला होतं तर माझ्या कागळ्या करून तुम्हाला दमायला होत नाही का? तर तू जणू काही माझ्या पिलूकडे माझ्याबद्दल चांगलं चांगलंच बोलतेस ना। माझ्या विरोधात बोलून बोलूनच तर माझ्यापासून दूर केलंस तू माझ्या पिलूला। असं म्हणण्यात असं की मायलेकामध्ये मी काहीतरी फाळणीच केली। बघ रे पिल्लू मला कसं बोलते। गप्प बस, माझी टर उडवतोस तू। नक्की तुमच्या दोघींचा भांडणाचा मुद्दा काय आहे? अरे तुझ्या वहिनीकडे एक मुद्दा असतो का भांडायला? 1000 मुद्दे असतात तिच्याकडे। अरे ही कामावर गेली ना की घरातलं काम करून करून दमते मी, पण तरी बोलते का एका अक्षरांतरी? पण मग मी पण ऑफिस मध्ये काम करून दमतेच ना सासूबाई। तुम्ही केलं ना मग तुमच्या लक्षात येईल किती अवघड आहे माझं काम। अगो बाई हो का? माझे काही प्रॉब्लेम आहेत? माझा एक प्रॉब्लेम झालाय ऍक्च्युअली। तुमच्या दोघींचा जो प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम तुम्हालाच कळत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे। तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोय। कसं आहे तुम्ही दोघींनी एकमेकींचे प्रॉब्लेम जर समजून घेतले ना तर तुमची अर्धी भांडणं अशीच कमी होतील, ट्रस्ट मी। हे बरं आहे आपलं, म्हणजे सासू म्हणून नेहमी नेहमी मीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचे का आणि मीच त्याला समजून घ्यायचं का? माझे काही प्रॉब्लेम आहेत मला कोणी समजून घ्यायला नको? नाही नाही नाही, सून होणं हे अवघडच आहे बरं का आजच्या काळात। म्हणजे जॉब आणि घरची कामं हे दोन्ही एवढ्या कॉम्पिटिशनच्या जगात मॅनेज करायचं म्हणजे किती अवघड आहे माहितीये? माझ्याकडे ना एक सुपर आयडिया आहे, म्हणजे अशी कमाल आयडिया। तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही ना एक दिवस म्हणजे एका दिवसाकरता एक प्रयोग करा। प्रयोग काय की आई तू एक दिवस अंकिता हो म्हणजे काय सूनबाई हो, आणि अंकू तू एक दिवस आई हो म्हणजे काय सासूबाई हो। नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय एकमेकींचं कॅरेक्टर एक्सचेंज करायचंय। त्याने काय होईल कोणाचा प्रॉब्लेम किती मोठा आहे ते आपल्याला इझिली कळेल। काय भारी कल्पना आहे नाही ही? पण जागा घ्यायची म्हणजे काय करायचं? मी सांगतो कसं आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सासूने सुनेसारखं आणि सुनेने सासूसारखं वागायचं। कळलं? सोपं आहे, जमेल जमवावं लागेल सासूबाई। आता कळेल तुम्हाला किती ग्रेट सून मिळाली, लाखात एक। खरं तर तुलाच कळणार आहे सासूचं मोल काय ते। झालं तयार। काय झालं तयार? अरे असं नको व्हायला, आयडिया केली आणि पिलू, हे पिलू उठ। अरे यार काय करतेस अंकू? सकाळी सकाळी असं का उठवतेस? असं रोज झप्पी देऊन उठवते तसं उठवायचंस ना। आज मी तुला तसं झोपेतून उठवू शकत नाही। का म्हणजे काय? आज मी सासूबाई आहे ना, मग सासूबाई जसा मला झोपेतून उठवतात तशी मी तुला झोपेतून उठवणार। हे बघ
मी ते करायला सांगितलं होतं कारण तुम्हा दोघींना एकमेकींचे प्रॉब्लेम कळायला हवे. तुमच्यामुळे आम्हाला कुठला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे आता तुला प्रॉब्लेम होतोय का? म्हणजे रोज सासूबाई मला असं ओरडतात तेव्हा तुला प्रॉब्लेम होत नाही. आता मी तुला उठवलं तर तू शांत हो, शांत आहे. बघ सकाळी सकाळी चिडचिड नको करूस. मला सांग, सकाळी इतक्या पहाटे का उठलीस तू? म्हणजे काय? मी सासूबाई आहे ना, मला लवकर उठायला पाहिजे ना. अरे फारच डिटेलिंग केलंय ग. अंगाशी येणार आहे वाटतं. तुझ्या नाही, सासूबाईंच्या. असं काय करणार आहेस तू? तुला का सांगू, खूप आयडिया सुचतात ना तुला. हे बघ, आपल्याला असं काहीच नाही करायचंय ज्याच्यामुळे आई रुसून बसेन. ओके? मग हे तुला आयडिया सुचवायच्या आधी कळायला हवं होतं. ओके? हे काय अंकु यार, नको ना असं काही करू. प्लीज शांत हो ना जरा. सुनबाई, अगं ए सुनबाई, ऐक, शांत हो ना. का विषयाची परीक्षा घेते? सकाळी सकाळी का वाद हवाय तुला? एक मिनिट पिलू, मी तिच्याशी भांडतच नाही, ती माझ्याशी भांडत असते. अगं सुनबाई, अगं झोपलीस काय अजून? उठ उठ, खिडकीच्या बाहेर बघ, सकाळ झालीये. सुनबाई, अगं सुनबाई, सुनबाई. काय सकाळी सकाळी ओरडाओरडी चालले हो? बापरे, हे जे डोळे वटारून माझ्याकडे बघतीस ना, त्याच्यापेक्षा खिडकीच्या बाहेर बघ. तो बघ, सूर्य डोक्यावर आलाय, सकाळ झालीये. ते बघायची काही गरजच नाहीये मुळी. मी जेव्हा आपल्याला सकाळी लवकर उठवायला येते ना, तेव्हा आपण सुद्धा अशाच ओरडत असतो सासूबाई. अरे काय 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 सकाळी सकाळी काय वाद घालताय तुम्ही? मी नाही, यांनी सुरुवात केली आहे. झाला आता त्रास झाला की नाही तुला? कळलं ना? एक मिनिट. तुम्हाला दोघींना रोल एक्सचेंज करायला सांगितलेत ना, तुम्ही तुमच्या रोल मध्ये का नाही राहतात? वहिनी, काय प्रॉब्लेम झालाय? नाही, एक मिनिट, सासू म्हणून सांग. ओके. काय रे सांगू, ही नाही काही बोलायची सोयच ठेवली नाहीये. सुनेनं सकाळी उठून पटापटा घरातली कामं करावी तर ते नाही, लोळत पडली नुसती. आता कळलं ना, आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो आणि आपली सुनबाई काहीच आपलं ऐकत नाही, तेव्हा कसं वाटतं ते कळलं की नाही? आणि तुम्हाला कळलं ना, झोपमोड केली कोणी आपली की कसं वाटतं ते कळलं की नाही? ऐका, ऍटलीस्ट 2 मिनिटांकरता तरी तुम्ही तुमच्या रोल मध्ये राहा ना. त्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम कळणार ना एकमेकींचे. अरे तुझ्या बायकोला एका सासूच्या वेदना कधीच कळणार नाहीत. व्यर्थ हिच्या समोर काही सांगणं म्हणजे. आणि ह्या कायम अर्थहीन बोलत असतात, त्याचं काय? आत्ता हे म्हणाले ना, रोल मध्ये राहा, ते तरी जमलं का तुम्हाला? नाही. जमेल सगळं काही जमेल मला. तुला जमते का बघते, मला जमते का बघते, सगळं काही जमवून दाखवते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. काय द्राक्ष सासूबाई, स्वर्ग सुख आहे हो, स्वर्ग सुख. वा 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 वा. सासू अशी बाजूला भाजी निवडते आणि सुंदेश आराम खुर्चीत पसरून द्राक्ष खातीये. हे स्वर्ग सुखच नाही का हो? आता तुम्ही अति करताय. मी कधी अशी पसरून द्राक्ष खाल्ली आहेत? अगदी अशी पसरून नाही ग, पण आजारपणाचं नाटक करून मिटक्या मारत द्राक्ष खाताना बघितलं मी तुला. ते तुम्ही पण करता सासूबाई, पण कोणालाही जर सांगितलं ना की मी अशी लोळत पडलेली असते तर कोणी बिलीव्ह पण करणार नाही. आज एक दिवस काय पटापटा कामं आटपली असं लगेच तुला असं वाटायला लागलं का? बरोबर आहे. सासूच्या भूमिकेत गेल्यावर कळलं तुला की सासू दिवसभर कशी राबत असते. ते कळलंय मला, कारण मी जेन्युअनली करते ना. तुमच्यासारखं नाही सोयीस्कररित्या फक्त द्राक्ष खात बसायचं. मग काय, माझं ऑफिसचं काम कोण करणार? लॅपटॉप उघडा आणि ऑफिसचं काम करा. हो, तेही आहेच नाही का? विसरले मी. तेही नाही, तेच काम आहे. मी ऑफिसला जात नसले तरी वर्क फ्रॉम होम असतच ना माझं. हो 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 हो. चल मग सुनबाई, घे तो लॅपटॉप, ठेव इकडे. आणला. बस. कुठेतरी ठेवलेला असतो, शोधायला वेळ. कुठेतरी नाही, इकडेच आहे. बस. आता हा लॅपटॉप उघड. या एक मिनिट थांबा, कसं तरी नका करू काम. या फाईल्स आधी पासवर्ड टाकू दे. बघू नको. ऐक आता, या फाईल्स मधली जी क्लायंटची इन्फॉर्मेशन आहे ती या शीट मध्ये भरायची आणि बॉसला पाठवायची. कळलं? एवढंच ना. करते. आणि हे करता करता कुकरच्या शिट्ट्या मोजायच्या बरं का सुनबाई. करते हो, सगळ्या करते. जा जा. माझ्याशी नीट बोलायचं, रिस्पेक्टनी. मी सासू आहे. हो सासूबाई, तुम्ही निवांत जा. चुटकी सरशी सगळी कामं करून टाकते. जा जा. एक्सेल फाईल नाही जमत मला. झालं, मला हे नाही जमत, मला ते नाही जमत. काय ग सुनबाई, रोजची नेहमीची कामं जमू नये तुला?
रोजची नेहमीची. आत्ताच तर आपण एकमेकींच्या भूमिका बदलल्या ना. म्हणून काय झालं, तूच म्हणालीस ना हे काय सुनेची भूमिका येईल मला, मग आता ऑफिसचं काम करायचं. ओ पण लगेच कसं येईल. मला आलं की तुझं काम लगेच, मग तुला यायला नको. करते हा. करते सगळं काही करते, पण असं म्हणजे डोक्यावर बसायचं नाही. हा जा जा तू तुझं काम कर. असं कसं, हेच तर मेन काम आहे, इकडे बसायचं. आणि ऐक, माझी भाजी होईपर्यंत हा फॉर्म सबमिट झाला पाहिजे बॉसला. अरे बापरे, हिची भाजी होईपर्यंत बॉसला सबमिट करायचं आहे सगळं. वहिनी. या. वहिनी सॉरी, आईच्या रोलमध्ये असलेल्या वहिनी, रागवू नको. यामुळे नाहीच रागावले मी, हे ढीगभर कपडे दिलेत ना म्हणून रागावले. असं कसं चालेल. अजून माझं ब्राऊन कलरचं टी शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट पण इस्त्री करायची आहे. मला बाहेर जायचंय. एक मिनिट आलोच घेऊ. इकडे आत ये, आधी आत ये. मला सांग, काय मंत्र्यांच्या घरात अख्ख्या जिल्ह्याचे कपडे धुतलेत का? गेला अर्धा तास ती कपडे घडीच करते फक्त. नाही एवढे कपडे नसतात कधी, पण काय झालंय, आज आमच्या आई साहेबांचा रोल तुम्ही करताय ना, म्हणून आईने अख्खं कपाट रिकामं केलंय. ओ असं केलंय का? म्हणजे चांगली कॉम्पिटिशन चालू असताना सुद्धा रोल जरी बदलला तरी काडी करायची सवय गेली नाहीये सासूबाईंची. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे वहिनी, तुला आणखीन कोणती जबाबदारी दिली होती का? जळल्याचा वास येतोय. हो रे, येतोय की जळल्याचा वास, पण आता फक्त वास नाही, मजा पण येणार आहे. अरे देवा, हे असं सुनेचे रोल एक्सचेंज केलेत खरं, पण माझ्याच अंगाशी येणार आहे वाटतं. आई आई, असा करपल्यासारखा वास कुठला येतोय का? हा कुठला येतोय? मरू नका, मरू नका. सुनबाईला कळेल ना. सुनबाई, अगं बोंबा नाही मारल्या तरी तो करपल्याचा वास जो नाकात जायचा तो जाणारच आहे की नाही. काय बाई सून मिळालीये, धड वरण करता येत नाही, जाळून ठेवलं मेलं सगळं. मर्यादा सोडू नकोस. हा बघितलंस पिलू कशी बोलते मला ते. हा चोराच्या उलट्या बोंबा. नाही मी बघतोय, पण कसे काय ते काय, आता तू घे बायकोची बाजू घे जरा, मग तिचे कान पिळले पाहिजेस तू. जरा अतिच बोलतेस तू. अरे यार सासूबाई, काय बोर करताय. ठरलंय ना रोल एक्सचेंज करायचं, मग नीट करायचं ना, नाही तर नाही करायचं. तू ना असं मध्ये मध्येच कॅरेक्टर नको सोडूस ग प्लीज. अरे सून म्हणूनच बोलते मी, असं काय करता तुम्ही. हा आता माझं लॅपटॉपवर काम चालू असं नाही लक्ष राहिलं कुकरकडे, त्यात काय एवढं. आणि हेच जर मी काम करत असताना कुकरच्या शिट्ट्या 1च्या 2 मोजल्या असत्या ना, तर माझ्या शाळेवर घसरला असतात तुम्ही. हा करेक्ट आहे वहिनी, करेक्ट आहे. हे म्हणजे वहिनीचं असं घरातलं काम करणं, ऑफिस मधलं काम करणं, ही जी तारेवरची कसरत करणं आहे ना, ते इतकं सोपं नाहीये. कठीणही नाहीये, पण आज मी सून झाले म्हटल्यावर नाही भरपूर कामं काढून ठेवली आहेत. तुम्ही काही वेगळं केलेलं नाहीये. बापरे, ऑफिसचा फोन आला. ते इकडे दे फोन इकडे दे. का? नाही कसं आहे, आज आई तुझं सगळं काम करणार आहे ना, मग फोनवर पण आईच बोलणार तू म्हणून. दे फोन दे. भरायच ना तू, काही काय ऑफिसचा फोन कसं त्यांना बोलता तरी येणार आहे का? का 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 मला का नाही बोलता येणार? मी बोलू शकते. काही काय काय बोलू शकता. शंतनू, ऑफिसच्या कामात गडबड नाही, माझी नोकरी जाईल. अगं असं कसं म्हणतेस तू, कामावरूनच तर सगळं ठरलंय ना आपलं हे. मग एक मिनिट मी बोलते, तू काळजी करू नको. 2 मिनिट, एक मिनिट. हॅलो, हो बोला बोला. हो 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 मीच बोलतेय. हा साने, बोला बोला. किती 22,000 रुपये गुंतवायचेत का? हो गुंतवूया ना. मी काय म्हणते, तुम्हाला आमच्या भिशीमध्ये इंटरेस्ट आहे का? आमचा खूप मोठा ग्रुप आहे. हो 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 अहो मोबदल्याची तुम्ही काळजीच करू नका. आमचा भिशीचा ग्रुप एकदम सक्सेसफुल आहे. अहो वर्षभरात डबल करून देईन बघा तुम्हाला तुमचे पैसे. हो चालेल चालेल, मी तुम्हाला लगेच ऍड करते. हा थँक्यू. ओके बाय. माझ्या क्लायंटला भिशीत पैसे गुंतवायला सांगितले, गंमत वाटते का तुम्हाला ही? गंमतच केली मी तुझी. अगं काय तू पण असं, तुझा महत्वाचा फोन आणि मी बोलेन का कधी असं? फोनवर बोलण्याच्या आधीच मी फोन कट केला होता आणि मगच बोलले. पण काही का असे ना, हा फोन घेतल्यावर मला कळलं की सुनबाईचं काम हे फक्त जबाबदारीचं नाहीये, तर जोखमीचं सुद्धा आहे.
म्हणूनच सांगत होते तुम्हाला जमणार नाही. आई आम्हाला पण नाही जमणार ग असं उपाशी राहणं. आता वरण पण करपलंय, काय करायचं जेवायचं ते सांग ना. मी काय करू? सगळी जबाबदारी सासूबाईंनी घेतली. त्यांना विचारा ना, त्या करतील पुन्हा जेवण तुमच्यासाठी. हो की नाही सासूबाई? ढकला 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 छान. मला सगळं- खूप काम आहेत बाई. हा सगळं माझ्यावर ढकला. पण सांगून ठेवते, मी घरातली सगळी कामं करू शकते. घरातल्या कामाला मी घाबरत नाही. हा या दोघींच्या भांडणामध्ये आपली उपासमार नाही होणार. तुझी नाही रे, फक्त माझी होणार. तुझं काय, तुझं असेल तुझ्या मैत्रिणीकडे जेवायला. पण मी खरंच दमले रे. म्हणजे वाट लागलीये, म्हणजे कंबर गेलीये. आणि नेमकं रॉनीला आजच सगळा किराणा आणायचा होता. तू किराणा भरता भरता ना माझी कंबर गेली. पण अंकू, तुला माहितीये आई महिन्यातनं एकदा तरी ही सगळी कामं करतात. विचार कर तिचे काय हाल होत असतील. ते बरोबरच आहे. आणि माझी गेलीच आहे कंबर. नाही पण मी त्यांच्यासमोर हार मानणार नाही. मी सासूबाई, सासूबाई. काय म्हणता सुनबाई? नाही म्हणजे तुमची जबाबदारीची सगळी कामं संपली का आता? छे हो, ती कशी काय संपतील? तुझ्यासारखी सून असल्यावर माझी जबाबदारी कशी संपेल? सांग काय अजून काम? आपल्या घरातली पितळेची भांडी आहेत ना, ती जरा घासून ठेवायची आहेत. आणि तुमच्यावरचा ताण कमी व्हायला हवा म्हणून मी चिंचेचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे. तेव्हा तेवढी भांडी घासा. घेतलंस ना, मुद्दाम करतायत ह्या. आता मी एकच दिवस सासू झाले ना, मग नेमकं आजच कसं काय हे काम येईल बाहेर? नाही पण अंकू, तसं खरं बघायला गेलं ना तर आई दर 10-15 दिवसांनी ही सगळी कामं करतेच. घे तू लगेच आईची बाजू घे. अरे अरे बाजू काय त्यात, मी खरं काय ते सांगतोय. बरं चल, मी मदत करतो तुला. नो, अजिबात नको. मला टोमणे वगैरे ऐकायचंच नाही आहेत. मी करते माझं मॅनेज. चल. ओके. काय म्हणत होती सुनबाई? काही नाही ग, थकली बिचारी. नाही म्हणजे तिला सवय नाही आहे ना अशी एकत्र सगळी कामं करायची. हो रे, खरंय. बिचारी खूप दमले. पण खरं सांगू का तुला, ती जे काम करते ना ते जास्त जोखमीचं आहे. वा, खूप प्रेशर आहे रे तिच्यावर. हो ग आई. नाही म्हणजे रौनक आणि माझा प्लॅन वर्क झाला हे दिसतंय. किती छान. मस्त मस्त. चला म्हणजे फायनली तुम्हा दोघींना कळलंय की तुमचे प्रॉब्लेम्स किती मोठे आहेत ते. म्हणजे आता तुमच्या दोघींमध्ये भांडण होणार नाही ना? ती तुझ्या बायकोवर अवलंबून आहे. हा, तीच कुचागळ्या करत असते म्हणून मग मलाही बोलावं लागतं. नाही नाही नाही, तू आधी तुझ्या बायकोला समजाव. हा, आणि मग माझ्याशी बोलायला ये. आलं मग टाक दे. अरे म्हणजे इतकं सगळं करून परिणाम काय? शून्य. शंतनू, थँक्यू रे. खरंच माझी पाठ खूप दुखतीये. खूप दमले मी. तुला माहितीये सासूबाईंनी एवढी कामं दिली ना, एवढा वचपा काढला ना, डोक्यातच गेल्या माझ्या. हो का? मी डोक्यात गेले का? बर. अरे यार, तुम्ही कशा आलात सासूबाई? आता मला पाठीमागे कसं कळणार आहे कोण आहे? मला ऑब्व्हियसली वाटणार ना शंतनू आहे. होणार ना काही समज? नाही नाही, उलट बरं झालंय मी अचानक आले ते. आणि तू पाठ करून हे सगळं बोललीस ते. माझा गैरसमज दूर झाला. म्हटलं काम करून थकली असशील म्हणून आले जरा पाठ चेपायला. तर उलट मी तुझ्या डोक्यात गेले असं म्हणतेस तू. बस मग तशीच. नाही नाही नाही, सॉरी 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 सॉरी. बरं मी काय म्हणते, जरा द्या ना पाठ चेपून. खूप दुखते. बरं वाटत होतं. काही गुळ नको लावूस मला आता. मला लावलं पाहिजे गुळ मधनं मधनं, माहितीये का सासूबाई? हो, आज एक दिवस घरातलं काम करून मी एवढी दमली. तुम्ही कसं करता हो रोज? काही नाही ग, खूप दमलीस नाच काम करून. मग काय? खरं सांगू का, तुझ्यावर मी काम कमी लादायला हवं असं मला जाणवलं. पण सासू सुनेच्या भांडणामध्ये माघार कशी घ्यायची म्हणून मुद्दामच काही बोलले नाही. सुनेवर प्रेम आहे तर मग दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? तू कुठे दाखवते सासूवर प्रेम येते? थांबा दाखवते. पुरे ग पुरे. नाही हो, पण रोज सगळं घरातलं तुम्ही एकट्या करता. माझा काय आपला खारीचा वाटा असतो. मी ऑफिसमधनं येते, जमेल ते करते. पण घरातलं काम पण किती परिपूर्ण आहे, किती मेहनत लागते हे मला आज लक्षात आलं. पण खरं सांगू, जेवढं काम तू आज केलंस ना तेवढं काही काम मला रोज नसतं ग. सॉरी.
पण तू जे काम करतेस ना, जे मी आज पूर्णही करू शकलेले नाही, ते खूप कठीण आहे ग. किती प्रेशर आहे तुला कामाचं बाळा. आणि एवढ्या कामाच्या प्रेशरमध्ये प्रेशर कुकरच्या शिट्ट्या कशा ऐकायला येणार. कठीण आहे. हॅट्स ऑफ टू यू. हो हो, प्रश्नच नाही मुळे. कारण एवढ्या प्रेशर मधून सुद्धा तुला जमेल तसं तू घर सांभाळत असतेस, नीट ठेवत असतेस. पण माझं एका जागी बसून काम असतं आपल्या लॅपटॉप वरती. तुमचं किती मेहनतीचं काम आहे. आणि या वयात तुम्ही एवढी मेहनत करताय, त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. 1 मिनिट. या वयात म्हणजे मी काय म्हातारी झाले का आता? नाही नाही. पुरे झालं आपलं एकमेकींचं कौतुक. आजच्या पुरतं पुरे आहे ना हे. बरं चल बस, आता मी छान तेल लावून देते डोक्याला. चल चल चल. नाही, आधी मी तुमचे हातपाय चेपून देते. थांबा जरा. नाही, आधी मी तेल लावून देणार, पाठ चेपून देणार, मग तू माझे हातपाय मग चेपून. मला झोप येणार ना, मग तुमचे हातपाय कोण चेपणार? कधीतरी सासूचं एकच जाग जरा. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, सासू आहे ना तुझी. चल बस इथे मुकाटाने बसायचं. मी तेल लावून देणार आहे तुला.